नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा, असून सारे एकटी. झेलमचा आज कॉलेजचा पहिला दिवस. तिला सर्व तयारी करून देता देता अनन्याची खूप धांदल होत होती. तसं पाहिलं तर झेलमला थोडी चीड झाली होती, पण तिला हेही माहीत होतं की मम्माला कितीही सांगितलं तरी काहीही फरक पडणार नाही. तरीही ती म्हणालीच, मम्मा काय हे, माझा ड्रेस पण तूच काढून देणार आहेस का? म्हणजे तू तो पंजाबी ड्रेस काढून देणार, हो ना? अनन्याने तिच्याकडे फक्त हसून पाहिले. झेलमच्या पप्पाजींना म्हणजे कैलाशनाथना आपल्या मुलीने कधीकधी पंजाबी ड्रेस देखील घालावा असे वाटत असते. ते त्याने कित्येक वेळा अनन्याजवळ बोलून दाखवलेले असते. याची अनन्याला आठवण होते. मम्मा काहीच उत्तर देत नाही पाहून झेलमच म्हणाली, हे बघ मम्मा, मी कॉलेजमध्ये अजिबात पंजाबी ड्रेस वगैरे घालून जाणार नाही. आय विल वेअर ओनली जीन्स अँड ट्राउझर, आणि त्यावर मस्त वेगवेगळ्या प्रकारचे टॉप्स, टी शर्ट आणि शर्ट्स, ओके? आणि तिने चटकन जीन्स आणि टी शर्ट चढवला. पायात वेगळ्याच रंगाचे बूट घातले. पाठीवर घ्यायची शाख घेतली. मम्माकडे पाहून जाता जाता म्हणाली, मम्मा मी जाते ग, आणि तू व्यवस्थित जेवून घे, माझी काळजी करत बसू नको. अनन्या विचारांच्या गर्तेतून आणि हॉलमधून गडबडीत बाहेर आली. मुन्ना, अगं डबा घेतलास ना, आणि मोबाईल ठेवलास का? झेलम परत फिरली. मम्मा आज पहिला दिवस आहे ना गं, आज कदाचित लवकरच सोडतील, मग डबा कशाला? आणि मोबाईल ठेवलाय. तू सांगितल्याप्रमाणे ट्रेन मिळाल्यावर आणि कॉलेजला पोचल्यावर फोन करेन, आणि कॉलेजमध्ये गेल्यावर बंद करेन. अगं मग परत का फिरलीस? झेलम पटकन मम्माच्या पाया पडली. अनन्याच्या डोळ्यात अश्रू तरंगले. ते तसेच राहू देत ती म्हणाली, बेटा देवाच्या पण पाया पड जा बरं. झेलम पटकन म्हणाली, मम्मा तूच माझ्यासाठी देव आहेस, आणि झटकन घराबाहेर गेलीही. अनन्या आपल्या सुंदर, लहानपणापासून लाडाकोडात वाढलेल्या मुलीकडे पाहत राहिली, अगदी तिची पाठमोरे आकृती समोर दिसणाऱ्या गल्लीच्या टोकापर्यंत. आणि तसे पाहत असतानाच तिच्या डोळ्यासमोर एक धुसर आकृती तयार झाली, आणि ती आठवणींच्या वाटेवर चालत चालत खूप वर्ष मागे गेली. अनन्याच्या जन्माचा देखील एक वेगळाच पैलू ती ऐकून होती. तिचे दादा आणि आई राहायला सायन कोळीवाडा, म्हणजे आत्ताचे JTB नगर. दादा म्हणजे अनन्याचे वडील. कुटुंबामध्ये व आजूबाजूला सर्वजण त्यांना दादाच म्हणत, म्हणून अनन्या व तिची दिदी पण त्यांना दादाच बोलायला लागल्या. दादा मुंबई नगरपालिकेच्या सरकारी नोकरीत होते. पालिकेतर्फे त्यांना राहायला लहान घर मिळाले होते. त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे दादांचं आणि अनन्याच्या आईचं लग्न लवकरच झालं, आणि वयाच्या 18व्या वर्षी अनन्याच्या दिदीचा म्हणजे सुकन्याचा जन्म झाला. सुकन्या शिकता शिकता चांगली मोठी झाली. 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने परिचारिकेचा कोर्स केला व वयाच्या 17व्या वर्षी ती नोकरी देखील करू लागली. मधल्या काळात दादा आणि आईची 8 अपत्य काही कारणास्तव जगू शकली नाहीत, पण दादांना एक मुलगा पाहिजे होता, म्हणून त्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून अनन्याच्या आईला 10व्यांदा गळ घातली. अनन्याची आई 10व्या वेळी गरोदर राहिली. त्याचवेळी वयाच्या 18व्या वर्षी दिदीला म्हणजे सुकन्याला एका चांगल्या मुलाने मागणी घातली. सर्व गोष्टी जुळून आल्या, आणि दिदी लग्न होऊन आपल्या घरी गेली. आणि मग व्हायचे तेच घडले. दिदीला देखील दिवस जाऊन ती देखील गरोदर राहिली. म्हणजे इकडे आई गरोदर आणि तिकडे मुलगी गरोदर. दिदीनंतर तब्बल 18 वर्षाने अनन्याचा जन्म झाला. दादा आणि आई दोघेही थोडे हिरमुसले, पण मूल जगले म्हणून आनंदही झाला. इकडे अनन्याच्या जन्मानंतर 6च महिन्याने दिदीला देखील एक छान मुलगा झाला. तर ही अनन्याच्या जन्माची थोडीशी जगावेगळी जन्मकहाणी. दादांवर त्यांच्या ऑफिसमधील साहेबांचा खूप पगडा होता. दादाने त्यांना मुलीचं नाव काय ठेवू असं विचारलं. त्यांनीही फार आडेवेडे न घेता सांगितलं, अरे तुझी मुलं जगत नव्हती ना, मग या मुलीचं तुझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे, तिचं नाव अनन्या ठेव. आणि अनन्याचं नामकरण झालं. अनन्या आईदादांची खूप लाडकी होती. एकतर ती खूप वर्षांनी झाली होती, आणि दुसरं म्हणजे तिथे लग्न होऊन सासरी गेली होती. दादा, आई आणि अनन्या, छोटंसं कुटुंब. दादांचा सरकारी नोकरीचा पगार फार काही नव्हता, पण दिवस मजेत जात होते. दादा अनन्याचे खूप लाड करायचे. तसा त्यांना घरी खूप कमी वेळ मिळायचा, पण रविवार मात्र दिवसभर ते अनन्याला खेळवण्यात गुंग असायचे. दिवस भराभर जात होते. अनन्या 5 वर्षांची झाली. दादाने तिच्यासाठी शाळेची शोधाशोध सुरू केली. आई म्हणाली देखील, अहो आजूबाजूची सर्व मुलं जवळच्या म्युनिसिपल शाळेत जातात, तिथेच हिला देखील नाव घाला, कशाला इतकी शोधाशोध करताय?
पण दादाने या कारणाने ऐकलं आणि त्या कारणाने सोडून दिलं. शेवटी साहेबांच्या ओळखीने चालत जाण्याच्या अंतरावर असणाऱ्या प्रसिद्ध अशा सरस्वती विद्यालयात अनन्याचं नाव दाखल केलं गेलं. दादा आईंना खूप आनंद झाला. दादांना थोडा जास्तच, कारण आजूबाजूची सर्व मुलं सरकारी शाळेत जात होती. दादा स्वतः फक्त 7वीपर्यंत शिकले होते. सरकारी नोकरीत सतत साहेबांच्या सानिध्यात राहिल्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळू लागले होते. दादा सर्वांना अतिशय आनंदाने अनन्याच्या शाळेविषयी सांगायचे, तेव्हा त्यांच्या डोळ्यात स्वप्न तरंगायची. अनन्या शाळेत जायला लागली तेव्हा दादांनी नुकतीच 50शी ओलांडली होती. पहिली झाली आणि आता दादांची लाडकी अनन्या 2रीत जायला लागली. आताशी दादांची तब्येत वरचेवर बिघडत होती. दिवसातले 14-15 तास काम त्यांना खूप त्रासदायक होत होते. पण दादाने कधी तब्येतीकडे लक्ष दिले नाही. मग सतत खोकला, ताप येणे चालू झाले. तेव्हा कुठे त्यांनी डॉक्टरकडे जायचे ठरवले. तोपर्यंत उशीर झाला होता. दादांच्या थुंकीतून रक्त पडू लागले होते. दादांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये भरती होण्यास सांगण्यात आलं. अनन्याच्या आईची आता खूपच धावपळ सुरू झाली. दुसरीकडे पैशांची ओढाताण सुरू झाली. आईने आणि दीदीने आपल्या परीने जेवढे जमेल ते सर्व केले आणि एके दिवशी शाळेचा वर्ग चालू असताना अचानक अनन्याला न्यायला त्यांच्या बाजूस राहणारे साने काका आले. अनन्या आपल्या इमारतीजवळ आली तेव्हा तिथे खूप गर्दी जमल्याचं तिला अंधुकसं आठवत होतं. गर्दीतून वाट काढत ती कशीबशी घरात पोचली. घरात सर्वजण रडत होते. आई, दीदी, जिजू, कधीतरी येणारे दूरचे नातेवाईक, बाबांचे मित्र सर्वच अश्रू ढाळीत होते. आईला आणि दीदीला रडताना बघून अनन्यालाही रडू आले. एवढ्यात तिचे लक्ष दादांकडे गेले. ते खाली शांतपणे झोपले होते. सर्व सोपस्कार आटोपून बाबांना उचलून गॅलरीतल्या बांबूने बनवलेल्या चटईवर ठेवले. अजून थोडा वेळ जाताच त्यांना उचलून नेण्यात आले. त्यावेळी आई व ताई खूप जोरजोरात रडल्या. मग अनन्यालाही रडू आले. दादांवर असलेल्या अतीव प्रेमामुळे की काय, या गोष्टी तिला बऱ्यापैकी आठवत होत्या. दादा गेल्यावर आईवर जणू आभाळच कोसळले. दादांच्या पगारात घर व्यवस्थित चालू होते, पण शिल्लक किंवा गुंतवणूक असे काही होत नव्हते. त्यामुळे 4-5 महिने कसे तरी निभावता येण्यासारखे होते. आईचाही स्वभाव अतिशय स्वाभिमानी होता. तिने कधी दीदीकडे काही मागितल्याचे किंवा तिची मदत घेतल्याचे देखील आठवत नव्हते. तशी दीदी आणि जिजू आधीमध्ये येऊन विचारपूस करून जायचे, पण तेवढ्याच तेवढे. तसा दीदीचा स्वभाव शांत आणि आत्मकेंद्रित होता. आपण भले, आपलं जग भलं, नातेवाईक असे जास्त नव्हतेच. 15-1 दिवसांनी दादांचे साहेब, जाधव साहेब घरी भेटायला आले. त्यांनी आईची आणि अनन्याची विचारपूस केली. ऑफिसमध्ये येऊन काही कागदपत्रांवर सह्या करून जाण्यासाठी सांगितलं, जेणेकरून दादांचा भविष्यनिधी व काही पैसे लवकरात लवकर मिळण्यास मदत होईल असं ते म्हणाले. जाता जाता त्यांनी आईला विचारलं की आता पुढं काय आणि कसं करायचं ठरवलं आहे. आई त्यांना म्हणाली होती, मी बाई माणूस, घरदार सोडून बाहेर कधी गेले नाही, पण आता घरात बसून जमणार नाही, काहीतरी करावंच लागेल. साहेब, तुम्हीच काहीतरी मार्ग सुचवा. अनन्याचे दादा नेहमी तुमचेच नाव घ्यायचे. तुमचा खूप मोठा आधार होता त्यांना. तुम्ही या 15 दिवसांनी, पाहू काय मार्ग सुचतो का ते. असं म्हणून जाधवसाहेब निघून गेले. आई जाधवसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर 15 दिवसांनी त्यांना भेटायला गेली. परतून आली तेव्हा चेहऱ्यावरची दुःखाची छटा काहीशी कमी झाली होती. दादांचा भविष्यनिधी व इतर काही पैसे पुढील महिनाभरात मिळणार होतेच, पण त्याही पुढे जाऊन जाधवसाहेबांनी दादांच्या ठिकाणी आईसाठी सरकारी नोकरी मिळण्यासंदर्भात मोठ्या साहेबांकडे शब्द टाकला होता. त्यासाठी लागणारे अर्ज देखील जाधवसाहेबांनी हातोहात भरून घेतले होते. यामध्ये एकच अडचण होती, ती म्हणजे आईच्या शिक्षणाची. त्यामुळे आईला नोकरी मिळालीच तर ती 4थी श्रेणीच्या सर्वात खालील थरातील असणार होती. जाधवसाहेबांनी तिला आश्वासन दिलं की तिच्या नोकरीचं काम होणारच, फक्त काही सरकारी सोपस्कार बाकी आहेत, त्यांना थोडा वेळ लागेल. ते म्हणाले देखील की मी या जातीने लक्ष देतोय. आईच्या मनावरचं ओझं थोडं कमी झालं होतं. अनन्याचा रोजचा दिनक्रम चालू होता, पण तिला दादांची खूप आठवण येत होती. विशेषतः संध्याकाळी उशिरा दादा यायचे व आल्याबरोबर आपल्या लाडक्या अनन्याशी गप्पा मारायचे. कधीकधी ती खाऊ देखील आणायचे. असेच 3-4 महिने निघून गेले आणि पुन्हा एकदा जाधवसाहेबांचा निरोप घेऊन शिपाई घरी येऊन गेला. आई दुसऱ्याच दिवशी जाधवसाहेबांना भेटायला गेली. यावेळी जाधवसाहेब स्वतः तिच्याबरोबर मुख्यालयात आले. तिथे तिला नोकरीवर ठेवल्याचे पत्र देण्यात आले. सर्वांच्या देखत आईने जाधवसाहेबांचे पाय धरले. जाधवसाहेबांना संकोचल्यासारखे झाले. ते म्हणाले देखील, अहो अनगाबाई, हे काय, असं नसतं करायचं. आई त्यावर म्हणाली, साहेब, तुमच्यामुळेच ही नोकरी मला मिळाली, नाहीतर मी आणि माझी मुलगी उघड्यावर पडलो असतो. तुमच्या रूपात आमच्यासाठी देव धावून आला.
डोंगरा एवढे उपकार तुम्ही आमच्यावर केलेत. जाधव साहेबांना खूप अवघडल्यासारखं झालं. ते म्हणाले, बाई तुमच्या कामाचं स्वरूप तुम्हाला माहीत आहे का? कारण तुमच्या शिक्षणानुसार तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आयाचं काम दिलं गेलं आहे. चांगली गोष्ट एकच आहे की ते हॉस्पिटल तुमच्या घरापासून अवघ्या 15-20 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसे दोन्हीही बचत होईल. आई त्यांना म्हणाले, साहेब कोणतंही काम मी मनापासून करेन. कोणालाही तक्रार करायला जागा ठेवणार नाही. अशा प्रकारे आई जवळच्याच बाई जेरीबाई ठाकरसी रुग्णालयात रुजू झाली. तिला तिन्ही पाळ्यांना जावे लागणार होते. त्यामुळे आता मोठा प्रश्न होता तो म्हणजे अनन्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या पाळीला असताना ठेवायचे कुठे किंवा तिचा सांभाळ कोण करणार. पण तो प्रश्नही शेजारच्या साने काकूने सोडवला व अनन्याला सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. आई आता निश्चिंतपणे नोकरीवर जायला लागली. तिच्या कामसू वृत्तीमुळे व शांत स्वभावामुळे तिने आपल्या वरिष्ठांची मर्जी संपादन करून घेतली. काही महिन्यानंतर तिची रात्रपाळी देखील कमी झाली. दिवस, महिने, वर्ष पुढे पुढे जात होती. आई घरकाम, अनन्याचा सांभाळ आणि तिची नोकरी यात पूर्णपणे बुडून गेली होती. त्यामुळे की काय दादांच्या जाण्याचा सल तिच्या मनात खोलवर दबून गेलं होतं. पण अनन्याला दादांची न चुकता आठवण येत होती. विशेषतः संध्याकाळ झाल्यावर खूपच. दादा जेव्हा केव्हा थोडे लवकर येत तेव्हा तिच्याशी खूप वेळ खेळत व गप्पा मारत. त्यामुळे मुळातच कमी बोलणारे अनन्या जास्तच अबोल झाली. आपला जास्तीत जास्त वेळ ती मासिके वाचणे व साने काकूने सांगितलेली छोटी छोटी कामे करण्यात घालवू लागली. अनन्याचे शिक्षण चालूच होते. ती आता 8वीत जायला लागली. आधीच वयापेक्षा थोडी मोठी वाटणारी अनन्या चांगलीच उठून दिसायला लागली. आताशी तिला साने काकूंकडे देखील राहू नये असं वाटू लागलं होतं. कारण ती स्वतःला सांभाळायला शिकू पाहत होती. अशातच एके दिवशी ती घटना घडली. साने काकूंचा एकुलता एक मुलगा राजेश वयात आला होता. तो कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता. तो तसा घरात कमीच असे. केव्हा तरी जाता येता अनन्याची मस्करी करीत असे. अनन्या देखील त्याला केव्हा केव्हा चिडवत असे. त्या दिवशी राजेश अचानकपणे लवकरच घरी आला. साने काका काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. साने काकू बाजारात गेल्या होत्या. राजेशने आल्याबरोबर कपडे बदलले. अनन्या त्यावेळी त्यांच्याकडेच बाहेरच्या खोलीत मासिक वाचत पडली होती. राजेश बाहेर येऊन तिच्याशी गप्पा मारू लागला. गप्पा मारता मारता त्याने तिला गुदगुल्या करायला सुरुवात केली. पण तसे करताना त्याच्या हातांचा स्पर्श सर्व अंगावरून होऊ लागला. अनन्याला त्याचा तो स्पर्श वेगळा जाणवला. तिने त्याला लागलेच सुनावले, राजेश दादा, अशी अंगाची मस्करी मी खपवून घेणार नाही आणि यापुढे जर असं वागलास तर काका काकूंना तुझं नाव सांगेल. हे ऐकल्यावर राजेश खजील होऊन निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच अनन्याने आईला सांगून टाकलं, आई, मी आता मोठी झाली आहे आणि स्वतःला चांगलं सांभाळू शकते आणि बाहेर थोडंच कुठं जायचं आहे. साने काकूंकडे जशी बसते, अभ्यास करते, तशीच आपल्या घरात देखील करेन. तू सांग साने काकूंना की आजपासून मी घरीच थांबेन. आईनं तिला समजवण्याचा प्रयत्न केला. अनन्या, तसं नसतं बाळा. दिवसाचं ठीक आहे, पण माझी रात्रपाळी असेल त्याचं काय? अगं आई, आताशी तुला रात्रपाळी क्वचित असते आणि असली म्हणून काय झालं? मी झोपेन ना एकटीच. मी नाही घाबरत कोणाला. आणि हो आई, इतके दिवस माझ्यासाठी त्यांनी त्रास सहन केला ना, मग अजून किती त्रास द्यायचा त्यांना? ते काही नाही, तू आजच सांग काकूंना, अनन्या ठामपणे म्हणाली. बरं बाई, तसं तर तसं होऊ दे तुझ्या मनासारखं. नाहीतरी तू आता जाणती होत चाललीस. तुलासुद्धा खंबीरपणे या जगात वावरण्यासाठी आत्तापासूनच तयारी केली पाहिजे. पण आजचा दिवस तू जा त्यांच्याकडे, नाहीतर त्यांना असं तडकाफडकी सांगितलेलं नाही पटणार आणि उगाचच गैरसमज होतील. मी बोलेन आजच काकूंशी, पण बेटा त्यांचे हे उपकार नाही हो विसरायचे कधी. आईने अनन्याला समजावले. नाही गाई, काकूंना कशी विसरेन मी? ती माझी दुसरी आई आहे, हो की नाही? आईने आपल्या समंजस मुलीकडे कौतुकाने पाहिले. त्या दिवशी ती साने काकूंकडे राहिली. आईने जाताना साने काकूंना पटेल अशा शब्दात समजावून सांगितले. त्याचबरोबर तिच्याकडे आणि घरावर लक्ष देखील ठेवायला विनंती केली. काकू म्हणाल्या देखील, माझी पोर आहे ती, इथे राहिली काय आणि बाजूच्या घरी राहिली काय, माझी नजर तिच्यावर असणारच आहे. तुम्ही काही काळजी करू नका. त्या दिवशी देखील राजेश नेहमीपेक्षा लवकरच घरी आला. तो आल्याबरोबर अनन्याला थोडं आकसल्यासारखं झालं. तो हातपाय धुवून लगेचच बाहेर आला. साने काकू किचनमध्ये काम करत होत्या. राजेश अनन्याजवळ आला. अनन्या खाली मान करून बसली होती. राजेशने तिला हाक मारली, नानू. राजेश दादा तिला अशीच हाक मारायचा. नानू, आय एम सॉरी नानू, मला माफ कर. काल माझ्या हातून चूक घडली. आपल्यातील असलेल्या हळूवार आणि पवित्र नात्याचा मला काल विसर पडला.
पुन्हा अशी चूक माझ्या हातून होणार नाही. राजेशचे डोळे भरून आले होते. त्या डोळ्यांमध्ये पश्चाताप पूर्णपणे दिसत होता. मी तुला माफ करायचा प्रश्नच येत नाही दादा. तू माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने खूप मोठा आहेस आणि राहिला प्रश्न पुढे अशी चूक घडण्याचा, ते तर आता शक्य नाही, कारण मी उद्यापासून माझ्याच घरी थांबणार आहे, अनन्या शांतपणे म्हणाली. दुसऱ्या दिवसापासून अनन्या आपल्याच घरी थांबू लागली. अगदी आईची रात्रपाळी असेल तेव्हा देखील. तिच्या आईने तिला कोणाशी कसं वागावं, बोलावं, कोण आल्यावर दरवाजा उघडावा आणि उघडू नये हे सर्व समजावून सांगितले होते. आता अनन्या आईला घरकामात आणि स्वयंपाक बनवण्यात मदत करू लागली. काही महिन्यातच ती पूर्ण स्वयंपाक बनवण्यास शिकली. आईला आता तेवढाच आराम मिळू लागला. मधील काळात आईने पुढील राहण्याची तजवीज म्हणून दादांच्या भविष्यनिधीतून तसेच काही दागिने मोडून पैसे एकत्र करून जवळच एका 2 मजली चाळीमध्ये घर घेऊन ठेवले होते. त्या कामी जाधवसाहेब, जिजू आणि साने काकांनी तिला खूप मदत केली होती. आईने आता ठरवले होते की अनन्याची 8वीची परीक्षा झाल्यावर तिकडे राहायला जायचे म्हणून. त्याप्रमाणे अनन्याची परीक्षा आटोपल्याबरोबर आईने जिजू आणि साने काकांच्या मदतीने सर्व सामान वगैरे नवीन जागेत हलवून घेतले. त्यावेळी साने काकूंना, आईला आणि अनन्याला खूप गहिवरून आले. निरोप घेताना सर्वांचे डोळे पाणावले होते. शेवटी अनन्याच म्हणाली, काकू, अहो आम्ही कुठं लांब जात नाही आहोत. एक हाक दिली तर तुमची नानू चटकन धावत येईल. पण असं म्हणताना देखील अनन्याच्या नकळत तिचा कंठ दाटून आला. तसं पाहिलं तर ते खरंच होतं. अनन्याचं नवीन घर अगदी हाकेच्या अंतरावर होतं. त्यामुळे की काय त्यांना काही परकेपणा असा जाणवलाच नाही. नाही म्हणायला नवीन शेजार कसा असेल ते काही दिवसात समजणार होते. नवीन घराच्या आवराआवरीसाठी आईने 10 दिवस सुट्टी काढली होती. ती हा म्हणता संपली. आई पुन्हा आपल्या नोकरीवर रुजू झाली आणि अनन्या एकटी. आता ती आपला जास्तीत जास्त वेळ पुस्तक, मासिक वाचण्यात आणि रेडिओवरील गाणी ऐकण्यात घालवू लागली. केव्हा तरी 2-3 दिवसांनी साने काकूंना भेटून येत असे. नवीन घरी येऊन 25-1 दिवस झाले असतील. आई दुसऱ्या पाळीला गेली होती. दुसरी पाळी 10 वाजता सुटे आणि आई चालत चालत 20 मिनिटात घरी पोहोचे. त्या दिवशी अनन्या अशीच आईची वाट पाहत बसली होती. 11 वाजत आले तरी आई आली नाही, म्हणून तिला थोडी काळजी वाटू लागली. तसा कधी कधी तिला उशीर होत असे. अजून 10-15 मिनिटे वाट पाहून तिने साने काकूंकडे जायचे ठरवले. तेवढ्यात एक गृहस्थ धावत धावत त्यांचा पत्ता शोधत त्यांच्या घरी आला. त्याने तिला लगेच हॉस्पिटलमध्येच यायला सांगितले. बाकी तो काही सांगण्यास तयार नव्हता. तो अनन्याच्या अजिबात ओळखीचा नव्हता. त्यामुळे आईने सांगितल्याप्रमाणे अनन्या त्याला म्हणाली, आपण आधी इथे जवळच आमच्या काकू राहतात त्यांच्याकडे जाऊन त्यांना पण बरोबर घेऊ. त्याप्रमाणे अनन्या प्रथम त्या माणसाबरोबर साने काकूंकडे गेली. तिथून त्यांच्याबरोबर साने काका देखील आले. साने काकांनी खोदून विचारल्यावर त्या माणसाने चालता चालता सांगितले. अनन्याची आई नेहमीप्रमाणे 10 वाजता सुटली. हॉस्पिटलच्या समोरून रस्ता ओलांडताना एका वेगाने येणाऱ्या मालवाहू ट्रकने त्यांना जोराची धडक मारली आणि त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. हॉस्पिटलच्या समोरच अपघात झाल्यामुळे त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आणि निरोप द्यायचं काम त्या माणसावर आलं. तो तिथेच नोकरीस होता. त्यानं हेही सांगितलं की अनन्याच्या मोठ्या बहिणीलासुद्धा बोलवायला माणूस पाठवला आहे. हे ऐकल्याबरोबर अनन्याला तर सर्व विश्व फिरल्याचा भास झाला. तिची पावलं जिद्दीने आणि वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने पडू लागली. तिच्या अगोदरच तिथे दीदी आणि जिजू आले होते. आईच्या डोक्याला अतिशय गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी जिजूंना सांगितले की ती कोणत्याही औषधांना प्रतिक्रिया देत नाही आणि आता सर्व भरोसा पूर्णपणे देवावर आहे. हे ऐकल्याबरोबर अनन्या तीरासारखी आईच्या बेडकडे धावली. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या, पण तोंडावाटे अजिबात आवाज येत नव्हता. ती आपल्या आईकडे असह्य नजरेने पाहत होती. सर्व लोक शांतपणे एकटक आईकडे पाहत होते. जवळजवळ तासाभराने आईने डोळे उघडल्यासारखे केले. तिने नजरेनंच दीदी आणि अनन्याकडे पाहिले. पुन्हा दीदीकडे आर्त नजरेने पाहत असतानाच तिने आपले प्राण सोडले. आता मात्र अनन्याने जीव फोडून टाकेल असा हंबरडा फोडला. तिचं एकुलते एक असं माणूस, तिची आई देखील या जगातून निघून गेली होती. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी ती अनाथ, पोरकी आणि सर्वस्वी एकटी झाली होती. काही केल्या आई गेल्याची वस्तुस्थिती अनन्याला स्वीकारताच येत नव्हती. तिची आई तिच्यासाठी फक्त आईच नव्हती, तर ती तिची आई, बाबा, मैत्रीण सर्व काही होती. त्यापेक्षाही जास्त भयानक जाणीव तिला एकाकीपणाची होत होती आणि त्या जाणीवेने ती पूर्णपणे कोलमडून गेली होती.
तिने अन्न पाणी जवळजवळ वर्ज्य केले होते आणि तिच्या डोळ्यातून पुढील 10-12 दिवस सतत पाणी ओसंडत होते. साने काकू आणि दीदीने तिला खूप समजवायचा प्रयत्न केला. साने काकू तिला म्हणाल्या देखील, नानू बेटा, अगं मी आहे ना तुझी दुसरी आई, तू माझ्याकडेच राहा. जीवात जीव असेपर्यंत मी तुला कधी अंतर देणार नाही. जसा राजेश माझा मुलगा तशी तू माझी मुलगी. हे ऐकून अनन्याला खूप मोठा उमाळा फुटला आणि ती काकूंच्या गळ्यात गळा घालून हमसून हमसून रडू लागली. या गोष्टीला 12-15 दिवस झाले. दीदी एवढे दिवस अनन्याबरोबरच होती. रात्री साने काकू येत असत. 15व्या दिवशी रात्री काकू आल्यावर काकूनीच विषय काढला. सुकन्या, आता तू तरी अशी किती दिवस इथे काढणार? तुझीसुद्धा नोकरी आहे, घर कुटुंब आहे. अनन्या तयार असेल तर ती आमच्याबरोबरच राहील. तेव्हा तिच्याशी बोलून काय ते ठरवूया. नाही काकू, तसं नको. अनन्या माझी सख्खी बहीण आहे. ती माझ्याबरोबरच राहील. मी बोलले तिच्या जिजूंशी. आणि हो, अनन्याने जरी तुमच्याकडे राहायचं ठरवलं तर लोक काय म्हणतील? ते तर आम्हालाच दोष देतील ना. कदाचित उद्याच आम्ही आमच्या घरी जाऊ. तुम्हीसुद्धा येत जा आम्हाला भेटायला अधूनमधून, दीदी म्हणाली. दुसऱ्या दिवशी दीदी अनन्याला म्हणाली, अनन्या, मला आता इथे थांबणे शक्य नाही. अमोघ आणि अमोलची शाळा, माझी नोकरी आणि त्यांच्या जेवणाचं एवढं सर्व इथे राहून करणं शक्य नाही. तेव्हा तू आजपासून आमच्याबरोबरच राहा. आपण आजच तिकडे जाऊया. अनन्या काही विचारच करू शकत नव्हती व तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. अनन्या दीदीच्या घरी राहायला आली. तिच्या मनाची खूपच घालमेल चालली होती. एकीकडे पूर्णपणे एकटेपणा, भविष्यात पुढे काय याचा काहीच ठाव ठिकाणा नाही. दीदीकडे राहण्याचा परकेपणा, तिच्यावर आपला विनाकारण पडलेला बोजा, हे सर्व विचार तिच्या डोक्यात काहूर माजवत होते. तशी दीदीकडे ती केव्हा तरी येऊन जाऊन असे, पण आतापर्यंत कधी राहण्याचा प्रसंग आला नव्हता. त्याचं हेही कारण असेल की दीदी त्यांच्यापासून जवळच राहिला होती. अनन्याच्या घरी इन-मिन 3 व नंतर तर 2च माणसं होती. इथे तर तिला एकदम मोठ्या कुटुंबात आल्यासारखं वाटलं. दीदी, जिजू, त्यांची 2 मोठी मुलं अमोघ आणि अमोल व जिजूंची आई, अशी एकूण 5 माणसं आणि त्यात अनन्या 6वी. अनन्याला पहिला महिनाभर खूपच त्रासदायक गेला. आई गेल्याचं दुःख, परकेपणा यात तिची कुचंबणा होत होती. त्यात घरी बोलायला चालायला संध्याकाळी उशिरापर्यंत कोणीच नसे, फक्त एका मोठ्या बाईंशिवाय. जिजूंच्या आईंना जिजू सोडून सर्व मोठ्या बाई अशीच हाक मारत, अगदी दीदीसुद्धा. का कुणास ठाऊक, पण मोठ्या बाई अनन्याशी तुटकपणे वागत. अनन्याला या महिनाभरात कित्येक वेळा वाटून गेलं की दीदीला सांगून साने काकूंकडे राहायला जावे, पण तिला बोलायची हिंमतच झाली नाही. पुढील 15 दिवसात अनन्याची शाळा सुरू झाली. दीदीच्या घरापासून अनन्याची शाळा चालत जाण्याच्या अंतरावरच, पण पूर्वीच्या घरापेक्षा लांब होती. अमोघ आणि अमोलची शाळासुद्धा सुट्टीनंतर पुन्हा सुरू झाली. अमोघ 10वीत तर अमोल 7वीत होता. ते दोघंही जवळच्याच इंग्रजी शाळेत जात होते. हळूहळू अमोघ, अमोल आणि अनन्याची चांगली गट्टी जमली. अनन्या आता हळूहळू रुळू लागली होती. तिला रुळणे भागच होते. आता ती दीदीला कामात मदत करू लागली व आपल्या अभ्यासावर देखील लक्ष देऊ लागली. दीदी नोकरीला गेल्यावर तिला सर्व कामे करणे भाग होते. त्यात मोठ्या बाईंचं तिच्यावर बारीक लक्ष होतं. असं करता करता घरातील सर्व कामे ती आता करू लागली होती. तसं पाहिलं तर दीदी तिला तू हे काम करच असं काही सांगत नव्हती, पण त्याचबरोबर तू हे सर्व करत बसू नकोस असं देखील सांगत नव्हती. अनन्याने परिस्थिती ओळखून सर्व काही करायचे ठरवले होते. अनन्या कशी तरी 9वी पास झाली. अनन्याच्या आता 10वीचे महत्त्वाचे वर्ष सुरू झाले. कामाच्या व्यापात आणि विशेष करून एकंदर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तिचा अभ्यासातील रस नाहीसा झाला होता. ती स्वतःला अतिशय एकाकी व एकटी समजू लागली होती. त्यामुळे होऊ नये तेच झाले. 10वीत ती नापास झाली. जिजू आणि अमोघने तिला दिलासा देऊन सांगितले देखील, तू पुन्हा जोरात तयारी करून परत 10वी दे म्हणून. पण अनन्या त्यावर काही बोलली नाही. आता दिवसभर काम करणे, दुपारी आराम करणे किंवा रेडिओ ऐकणे हा तिचा दिनक्रम होऊन गेला. एकदा जिजूने तिला सल्ला दिला की तिने फावल्या वेळेत कोणता तरी कोर्स करावा. अनन्या देखील त्या गोष्टीचा विचार करू लागली. तिला लहानपणापासून वेगवेगळ्या कपड्यांच्या डिझाईनचे खूप आकर्षण आणि अप्रूप वाटे. तिने विचार केला की आपण दीदीला विचारून टेलरिंग डिझायनिंग शिकावे. अशा प्रकारे ती दुपारी टेलरिंग क्लासला जाऊ लागली. टेलरिंग क्लास सोमवार ते शुक्रवार दररोज दुपारी 1 तास असे. त्यासाठी तिला बसने जवळजवळ 20-1 मिनिटे प्रवास करावा लागे. 3-4 दिवस झाले आणि एके दिवशी तिला एका तरुण स्त्रीने विचारले, तुम्ही प्रतीक्षानगरमध्ये राहता ना? मी दररोज तुम्हाला बसने येताना पाहते.
मी देखील जवळच गुरु गोविंद कॉलनीत राहते. अनन्याने तिला होकार दिला. पुढे तीच म्हणाली, माझं नाव प्रीत कौर. आजपासून आपण एकत्र येऊ जाऊया, म्हणजे सोबत होईल आणि गप्पा देखील मारता येतील. अनन्याला थोडं अवघडल्यासारखं झालं. ती मानेनेच हो म्हणाली. तिला पहिली मैत्रीण मिळाली. त्या दोघी दररोज एकत्र जाऊ येऊ लागल्या. प्रीत कौर 19 वर्षांची होती. 6 महिन्यापूर्वी ती लग्न होऊन उल्हासनगरहून GTB नगरला आली होती. बघता बघता दोघींची मैत्री घट्ट झाली. बसच्या प्रवासामध्ये दोघींची एकमेकांच्या आयुष्याबद्दल, सुखदुःखाबद्दल देवाणघेवाण झाली आणि त्या अजून जवळ आल्या. एके दिवशी प्रीतने अनन्याला आपल्या घरी एका कार्यक्रमाला बोलावले. अनन्या तिचे घर शोधत शोधत तिच्या इमारतीजवळ गेली व खात्री करण्यासाठी तिने जवळूनच जाणाऱ्या एका तरुण मुलाला पत्ता विचारला. त्याने देखील मी तिकडेच चाललोय, तुम्ही माझ्याबरोबर या, असे तिला सांगितले. दुसऱ्या मजल्यावर गेल्यावर त्याने एका घराच्या दरवाजासमोर उभे राहून सांगितले, भाभीजी देखो, कोई आपको मिलने आया है. प्रीत बाहेर आली आणि हसून तिचे स्वागत करून म्हणाली, अनन्या, तू तर घरच्या माणसाची सोबत घेऊन आलीस. हा माझा धाकटा देवर कैलाशनाथ. अनन्याने त्यांना नमस्कार म्हटले. ही होती अनन्या व नाथची पहिली ओळख. त्या संध्याकाळी व रात्री उशिरापर्यंत प्रीतच्या घरी खूप मौज मस्ती चालू होती. अनन्या परकेपणाने पाहत होती. प्रीत अधूनमधून तिला बळेबळे खेळण्यात, थट्टा मस्करी करण्यात ओढून नेत होती. तेवढ्या वेळेत तिच्या लक्षात आलं की कैलाशनाथ तिच्याकडे बरेच वेळा पाहत होता. जवळजवळ 9 वाजत आले होते. तेव्हा अनन्या जाण्यासाठी निघाली, पण प्रीत तिला सोडेच ना. ती म्हणाली, अरे तू पंजाब्यांच्या सणाला आली आहेस. आत्ता तर कुठं सुरुवात झाली आहे. पुढे पुढे बघ काय मज्जा असते ती. अगं प्रीत, खूप रात्र झाली, आता मला जायला पाहिजे. अनन्याची घालमेल ओळखून प्रीत म्हणाली, आता फक्त तासभर थांब, मग मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्यानंतर तू जेव आणि तुला नाथ सोडून येईल, ओके. अनन्याला नाही म्हणवले नाही. त्यानंतर तिला कैलाशनाथ घरापर्यंत सोडायला आला. वाटेत त्याने तिला काही जुजबी प्रश्न विचारले. त्याच्या विचारण्यात एक प्रकारची आदिरता होती. तिने जेवढ्यास तेवढी उत्तरे दिली. आपल्या घराजवळ येताच आभार मानून तिने त्याचा निरोप घेतला. दुसऱ्या दिवशी क्लासवरून येताना प्रीत आणि अनन्या गप्पा मारत येत होत्या, पण प्रीत थोडी गंभीर होती. अनन्याने तिला याबद्दल 2-3 वेळा विचारल्यावर प्रीत म्हणाली, अनन्या, खरं म्हणजे तुला कसं सांगू असं झालंय. विचित्र पेच पडलाय मला. अगं सांग तर खरं काय झालंय ते. हा आता तुझा अत्यंत खाजगी प्रश्न असेल तर गोष्ट वेगळी. अनन्या, माझ्या बाबतीत काही नाही. जे काही आहे ते तुझ्याशी संबंधित आहे आणि त्यामुळे माझी अशी कोंडी झाली आहे. माझ्या संबंधित असेल तर मग तुला सांगावेच लागेल. त्याशिवाय ती कोंडी सुटणार कशी. तरी देखील प्रीत पुढे काही बोलेना. तेव्हा अनन्यास म्हणाली, हे बघ प्रीत, आपण दोघी चांगल्या मैत्रिणी आहोत ना, मग त्यात काय एवढं. आणि मला सांगितलेलं आवडलं नाही तरी राग नाही येणार. माझं काही चुकलं असेल तर मी त्यावर विचार करेन आणि पुन्हा ती चूक होऊ देणार नाही, समजलं. अनन्या, अगं तुझी काहीच चूक नाही. तसं पाहिलं तर चूक कोणाचीच नाही. चूक असेल तर ती तारुण्याची, तरुण वयाची. ए बाई, असं कोड्यात बोलू नकोस. काय असेल ते सांग ना लवकर. हे बघ, काल तुला घरी सोडायला आलेला मुलगा तुला आठवतो. हो, तूच तर त्याला सांगितलं होतंस ना मला सोडून यायला. हां, तोच तो. माझा धाकटा धीर आहे आणि तुला पाहताच तो तुझ्या प्रेमात पडलाय. असं बोलून प्रीत अनन्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. पण अनन्या अतिशय शांत होती. मग प्रीतच पुढे म्हणाली, त्याने मला चक्क सांगितलं की अनन्या मला खूप आवडली आहे आणि मी लग्न करेन तर तिच्याशीच. एवढे बोलून प्रीत गप्प झाली आणि ती अनन्याची प्रतिक्रिया पाहू लागली. अनन्या शांत होती. अनन्या, तू काहीच का बोलत नाहीस. अनन्या शांतच. मला माहिती आहे अनन्या, कैलाशनाथ तुझ्यापुढे दिसण्यापासून सर्व बाबतीत डावा आहे, पण तो मनाने अतिशय चांगला आणि प्रेमळ आहे. म्हणजे मी तुला काही सुचवत नाही आहे. तुझा निर्णय तूच घ्यायचा आहे. मला एकाच गोष्टीचा आनंद होईल, तो म्हणजे माझी खास मैत्रीण माझी जाऊ होईल. बघ, तू विचार कर आणि तुला नाथबद्दल जी काही माहिती हवी असेल ती मला विचार. त्या दिवशी अनन्या एका वेगळ्या आणि विचित्र मनस्थितीत घरी गेली. तिला समजेना हे काय चाललंय. काल ती मैत्रिणीकडे जाते काय, तिचा धीर तिथे तिला पाहतो काय, घरी सोबत म्हणून सोडायला येतो काय, एवढ्या वेळेत ती त्याला आवडते काय आणि तिची मैत्रीण तिला त्याच्याबरोबर लग्नासाठी म्हणून सुचवते काय. तिच्यासाठी सर्वच गोंधळून टाकणारे होते. एकतर ती नुकतीच तारुण्यात प्रवेश करत होती आणि स्वतःबद्दल तिने अशा प्रकारे काही विचारच केला नव्हता. पण आज तिने संपूर्ण रात्रभर काही विचार करून ठेवला व पहाटे पहाटे तिचा डोळा लागला.
दुसऱ्या दिवशी तिने प्रीतला सांगितले की तिने उद्या अनन्याच्या घरी दुपारी क्लासला जायच्या आधी लवकर यायचे. तिला हवी असलेली माहिती द्यायची आणि नंतर दोघींनी क्लासला जायचे. ठरल्याप्रमाणे प्रीत अनन्याच्या घरी आली. अनन्याने काहीही आडेवेडे न घेता सरळ विषयाला हात घातला आणि प्रीतला तिच्या दिराबद्दल सर्व खरी आणि पूर्ण माहिती सांगण्यास सांगितले. प्रीतने तिला सर्व माहिती पुरवली. ती अशी: नाथ 21 वर्षांचा आहे. त्याचं शिक्षण 12वी झालेलं आहे. घरच्या व्यवसायात अधूनमधून लक्ष घालत असतो, पण त्याला स्वतःचा असा काही व्यवसाय करायचा आहे. त्याला नोकरी करण्यात अजिबात रस नाही. सध्या तो एका लॉटरी सेंटर चालवण्याच्या गडबडीत आहे. त्याला कोणत्याही प्रकारचं व्यसन असं नाही, पण कधीकधी पान खातो. स्वभावाने थोडा मोडे आहे, पण चांगला आहे. दुसऱ्यांना मदत करण्यात त्याला आनंद मिळतो, इत्यादी. अनन्याने ते सर्व शांतपणे ऐकून घेतलं आणि त्या दोघी क्लासला निघाल्या. प्रीतने देखील तिला कोणतीही प्रतिक्रिया विचारली नाही. त्या जशा शांतपणे क्लासला गेल्या तशा परत आल्या. त्या रात्री अनन्याने एक ठोस निर्णय घेतला. तिने दुसऱ्या दिवशी प्रीतला सांगितले, मला तुझ्या दिरास म्हणजे कैलासनाथांशी बोलायचे आहे. प्रीत तिच्या या अचानक बोलण्याने चपापली. म्हणाली, अनन्या, तुला काय वाटतं ते मला सांग. अजून काही माहिती हवी असेल किंवा काही प्रश्न असतील तर मला विचार. मला वाटलंच तू चपापशील म्हणून. माझी देखील अशीच अवस्था झाली होती. तू मला विचारलंस तेव्हा. ते ठीक आहे, मला कैलासनाथांशीच बोलायचं आहे. ठीक आहे, मी उद्या त्याच्याशी बोलते. मग तुम्ही दोघं एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये भेटा. नाही प्रीत, हॉटेलमध्ये नाही, तुमच्या घरी, आणि ते देखील तू आणि मा असताना. 4 दिवसानंतर त्यांच्या भेटीचा दिवस ठरला. त्याप्रमाणे अनन्या प्रीतच्या घरी गेली. आज तिथे फक्त मा, कैलासनाथ, प्रीत आणि अनन्या असे 4 जण होते. अनन्याने मांना नमस्कार केला आणि तिनेच मांची परवानगी घेऊन बोलायला सुरुवात केली. कैलाश जी, आपने मेरे साथ शादी का मन बनाया है, ये बात पक्की है? अनन्या, तुम्ही माझ्याबरोबर मराठी बोलू शकता. आमच्याकडे मा सोडून सर्वांना मराठी बोलता येतं. आणि हो, मला तुम्ही पाहताच आवडलात, म्हणून तुमच्याबरोबर लग्न करायचं आहे. तुम्हाला माझ्याबद्दल काय माहिती आहे? मला तुमची संपूर्ण माहिती प्रीत भाभीकडून कळाली आहे, अनन्या म्हणाली. तरी देखील तुम्हाला अजून काहीही माहिती हवी असल्यास मला विचारा. म्हणजे तुम्हाला जर पुनर्विचार करायचा असेल तर करू शकता. नाथ म्हणाला, मला तुमच्याबद्दल मिळालेली माहिती माझ्यासाठी पुरेशी आहे आणि माझा निर्णय पक्का आहे. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. पण मला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, अनन्या म्हणाली. अनन्या, तुला जे काही बोलायचं आहे ते अगदी खुशाल बोल. कोणताही आडपडदा न ठेवता स्पष्ट विचार, प्रीत म्हणाली. मध्ये मध्ये मा सर्व समजत असल्याप्रमाणे हां करत होत्या. अनन्याला थोडं बरं वाटलं, कारण ती एखाद्या पोक्त वडीलधाऱ्या माणसाप्रमाणे सर्व गोष्टी एकटीच विचारत होती. ती थोडीशी खाकारली आणि पुन्हा विचारांची जुळवाजुळव करत बोलू लागली. हे पहा, मी वयाने लहान आहे, नुकतीच सज्ञान झाली आहे. माझं सक्कं असं बहीण सोडली तर कुणीच नाही आहे. त्यामुळे लग्नाचा कोणताही खर्च आमच्याकडून करता येणार नाही. अगदी दिदी जिजूनी करायचं म्हटलं तरी मी तो करू देणार नाही. अनन्या एवढं बोलून उत्तरासाठी थांबली. नाथने एकदा मा आणि नंतर प्रीतकडे पाहिलं. प्रीतने माना ते बोलणं हिंदीत सांगितले. माने हिंदीत उत्तर दिलं. मुलगी चांगली आहे ना, प्रीतची ओळखीची आणि मैत्रीण पण आहे. नाथला आवडलेली आहे. मग आम्हाला दुसरं काही नको. जो काही खर्च होईल तो आम्ही करू, पण लग्नाला तुझ्या दिदीची आणि जिजूंची संमती हवी. अनन्याने मान डोलावली आणि ती पुढे बोलू लागली. तुमची स्वतःची अशी काहीच मिळकत नाही आहे असं मला वाटतं. मग आपला संसार कसा चालणार? मी घरच्या व्यवसायात मदत करतो, त्याचा काही हिस्सा मला मिळतो. आणि मी स्वतःचा स्वतंत्रपणे व्यवसाय करायचा देखील प्लॅन करतोय, जो नक्कीच काही महिन्यात तडीत जाईल. आपला दोघांचा संसार आणि हे घर सांभाळण्यासाठी लागणारा पैसा मी नक्कीच कमवू शकतो, नाथ म्हणाला. ते तुम्ही कराल असा मला विश्वास वाटतो. दुसरी गोष्ट अशी की आपलं लग्न झाल्यावर इतकी माणसं या घरात राहणं खूप कठीण जाणार आहे. मला एकत्र राहण्याबद्दल नाहीच, पण नंतर येणाऱ्या एकंदर परिस्थितीचा विचार करता आपण स्वतःच्या घराचा काही विचार केला आहे का? कारण तो तुम्हालाच करावं लागणार. बडे भैया आणि प्रीत हे इथे व्यवस्थित स्थिरावलेत आणि त्यांना त्रास देणं मला अजिबात आवडणार नाही, अनन्या म्हणाली. अनन्याच्या या अतिशय स्पष्ट बोलण्याने प्रीत आणि नाथने एकमेकांकडे पाहिले. प्रीतला खरोखरच अनन्याचा अभिमान वाटला. तिचे विचार अतिशय रोखठोक आणि परिस्थितीजन्य होते. नाही, तसा काहीच विचार केला नव्हता. खरं म्हणजे मी लग्नाचा देखील विचार केला नव्हता. तुम्हाला पाहिलं आणि तोच विचार डोक्यात राहिला. पण मी या विषयावर बडे भैयांशी बोलेन आणि पुढच्या गोष्टी ठरवता येतील, नाथ म्हणाला.
ठीक आहे, मी माझ्या दिदीशी बोलेन व त्यानंतर तुम्ही माझ्या घरी रीतसर येऊन बोलणे करा. हे बोलताना मात्र अनन्याचे गाल आरक्त झाले होते आणि ही गोष्ट प्रीतच्या देखील नजरेतून सुटली नाही. प्रीतने कैलाशनाथकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर आनंद अगदी ओसंडून जात होता. अजून काही विचारायचं असेल तर मी थांबतो, नसेल तर तुम्ही भाभींशी बोलत बसा, नाथ म्हणाला. यावर अनन्या काही न बोलता लाजली मात्र. मग प्रीतच म्हणाली, कैलाश तू आता निघ आणि आता बाकीच्या तयारीला लाग. आम्हाला आता दोघींना बोलायचं आहे. आत्तापर्यंत आम्ही फक्त मैत्रिणी होतो, आता यापुढे आम्ही जावा होणार आहोत, समजलं? प्रीत म्हणाली. कैलाशनाथ आनंदात निघून गेला. त्यानंतर त्या दोघी खूप वेळ गप्पा मारत होत्या. संध्याकाळ होता होता अनन्या माना नमस्कार करून आपल्या घरी गेली. तिकडून आल्यापासून अनन्या सारखा विचार करत होती, आपण जो निर्णय घेतला आहे तो बरोबर की चूक. तसं पाहिलं तर ती कैलाशनाथांच्या मानाने दिसायला अतिशय उजवी होती, पण का कोण जाणे. तिला आता स्वतःचं असं आपलं माणूस पाहिजे होतं. दीदीकडे राहणं तिला सारखं उपऱ्यासारखं जाणवत होतं. मोठ्या बाईंचा तिरकस स्वभाव, दीदीचं आपल्यापुरतं वागणं, या सर्वांचा आता तिला मनस्वी कंटाळा आला होता. म्हणूनच की काय तिने प्रथम आणि स्वतःहून मागणी घालणाऱ्या पुरुषाशी लग्न करण्याचा निर्णय लागलीच घेऊन टाकला. आता तिला या सर्व गोष्टी दीदीला सांगून तिची काय प्रतिक्रिया आहे ते पाहायचे होते. दुसऱ्या दिवशी दीदीचा फावला वेळ बघून अनन्याने सर्व घडलेल्या गोष्टी दीदीला सांगितल्या. दीदीने फक्त तो वेगळ्या धर्माचा असल्याबद्दलचा आक्षेप नोंदवला व त्यामुळे तुझं त्याच्या घरी कसं निभावणार याबद्दल अनन्याला विचारलं. पण अनन्या आपल्या निर्णयावर ठाम होती. त्यामुळे दीदीने तिला जिजूंशी बोलून पुढील गोष्टी ठरवूया असे सांगितले. 5-6 दिवसांनी दीदीने अनन्याला सांगितले की कैलाशनाथांना येत्या रविवारी संध्याकाळी घरी बोलवले म्हणून सांग. तो निरोप तिने प्रीतला सांगितला. रविवारी कैलाशनाथ, त्याचा मोठा भाऊ आणि प्रीत असे 3 जण अनन्याच्या घरी आले. अनन्याने सर्वांची ओळख करून दिली. दीदीने कैलाशला पाहिल्याबरोबर अनन्याच्या पसंतीचे खूप आश्चर्य वाटले आणि तिला रागही आला. तिने हळूच जिजूंना आतमध्ये बोलावून घेतले आणि त्यांच्या कानात काहीतरी सांगितले. त्यानंतर जिजू बाहेर जाऊन बसले. औपचारिकता पूर्ण झाल्यावर जिजू बोलले, हे पहा, मुलगा मुलगी दोघे एकमेकांना ओळखतात व त्यांनीच हे लग्न ठरवलं आहे. त्यामुळे तसं पाहिलं तर आमचं आता बोलण्यासारखं काहीच शिल्लक नाही. पण थोडा अनुभव गाठीशी आहे म्हणून विनंती वजा सांगतो की कैलाशनाथाने आपल्या राहण्याचा व्यवस्थित बंदोबस्त करावा. मग लग्नाचा मुहूर्त वगैरे ठरवता येईल. बाकी लग्न झाल्यानंतर सर्व एकत्र राहण्यास आमची किंवा आमच्या मुलीची हरकत नाही. पण पुढची तजवीज असावी व घोटाळा होऊ नये म्हणून काळजी घेतलेली बरी, जिजू म्हणाले. कैलाशनाथांच्या मोठ्या भावाने त्याबद्दल आमची तजवीज चालू आहे असे सांगितले. पण जिजूंनी आपली बाजू ठामपणे लावून धरली व राहायचा स्वतंत्र बंदोबस्त झाल्यानंतरच लग्नाची तारीख ठरवता येईल असं सांगितलं. हे ऐकल्यानंतर कैलाश थोडा नाराज झाला, पण त्याला दुसरा काही पर्याय नव्हता. कैलाशला आता अनन्याला पाहिल्याशिवाय भेटल्याशिवाय अजिबात राहवत नव्हते. त्यामुळे त्याने प्रीत करवी अनन्याला भेटण्यासाठी व फिरायला जाण्यासाठी निरोप पाठवला. अनन्याने ही गोष्ट दीदीला सांगितली. दीदीने दुसऱ्या दिवशी तिला सांगितले की आपण तुझा साखरपुडा लगेचच उरकून घेऊ, मग तुम्ही भेटू व फिरू शकता, म्हणजे आजूबाजूच्या लोकांना काही चर्चेचा विषय राहणार नाही. त्यानंतर अगदी साध्या पद्धतीने साखरपुडा समारंभ उरकून अनन्या व कैलाश अधेमध्ये भेटू लागले. कैलाश तिची खूप काळजी घेत असे व बोलता बोलता सुखी संसाराची स्वप्ने दाखवत असे. अनन्या त्याला घराचं कुठंपर्यंत आलंय, नोकरीचं आणि धंद्याचं कसं काय चाललंय याबद्दल विचारत असे. शेवटी एकदाचं कैलाशने त्याच्या वडिलांच्या व मोठ्या भावाच्या मदतीने ठाण्याच्या पुढे असणाऱ्या ठिकाणी एक 1 रूम किचन घर घेतलं आणि त्यानंतर पुढच्या 2 महिन्यात त्या दोघांचं लग्न झालं. लग्न अगदी छोटेखानी समारंभात झालं. त्यानंतर कैलाशच्या घरी पंजाबी पद्धतीने स्वागत समारंभ झाला. त्यावेळी मात्र अनन्याची खूपच तारांबळा उडाली. सर्व वयस्कर माणसं त्यांच्या बोलीभाषेत बोलत होती व तिला देखील त्याच भाषेत काही प्रश्न विचारत होती. त्यावेळी प्रीत किंवा तिच्या सासूबाई मदतीला धावून येत होत्या. त्यांच्या पाहुणचाराच्या पद्धती, रीती सर्व काही सांभाळता अनन्याला अगदी नको जीव झाला. तरी पण पतिसुखाच्या आणि संसाराच्या कल्पनेने अनन्या अतिशय आनंदित झाली होती. सुरुवातीचे काही दिवस व महिने खूप घाई गडबडीचे आनंदाचे गेले. नातेवाईकांच्या गाठीभेटी, लग्नानंतरचे रीतिरिवाज, पाहुणे रावळे, त्यांची उठबस, त्यांच्या पद्धती, जेवण खाणं, शिकण्यात सुरुवातीचे 5-6 महिने कसे गेले ते कळलंच नाही. या दिवसांमध्ये प्रीतची तिला सख्या बहिणीपेक्षा जास्त मदत झाली.
एवढ्या दिवसांमध्ये तिला कैलास देखील खूप जपायचा व समजावून घ्यायचा. पण सर्वात तिला कुतूहल आणि आनंद वाटला तो कैलासच्या आईचा, म्हणजे तिच्या सासूबाईंचा. त्या अतिशय प्रेमळ आणि समजूतदार होत्या. त्या देखील अनन्याला खूप गोष्टी आपल्या मुलीप्रमाणे समजून सांगायच्या. विशेषतः त्यांच्या पद्धतीचं सर्व प्रकारचं जेवण बनवायला त्याने अनन्याला शिकवलं. आणि तिला एक गोष्ट खटकणारी आढळली, ती म्हणजे कैलासनाथांचे मित्रांमध्ये जास्त रमणे. जेव्हा जेव्हा विशिष्ट काम नसेल, दुपारी जेवण झाल्यावर, रात्री जेवण झाल्यावर कैलास तासनतास मित्रांबरोबर गप्पा मारत, विनोद करत, सिनेमावर चर्चा करत बसलेले असे. याच दिवसात एक आनंदाची बातमी सगळ्यांना समजली. प्रीतला दिवस जाऊन आता 4 महिने होत होते. अनन्याला देखील खूप आनंद झाला, पण त्याचबरोबर ती सद्यस्थितीचा देखील विचार करू लागली. अगोदरच घर लहान, त्यात ही सर्व मिळून 5 मोठी माणसे अतिशय दाटीवाटीने राहत होती. दिवसाचं काही विशेष जाणवायचं नाही, पण रात्री खूप त्रास व नवीन जोडप्याला तर जास्त मनस्ताप व्हायचा. मग अनन्याने पहिल्यांदा प्रीतशी सविस्तर चर्चा केली. नंतर ती त्याच दिवशी रात्री कैलासशी बोलली. तिच्या मते आता त्यांनी त्यांच्या नवीन घरी राहायला जायला पाहिजे, जेणेकरून प्रीतला व नवीन बाळाला या घरात त्रास होणार नाही. सुरुवातीला कैलासने खूप आडेवेडे घेतले व प्रश्न उपस्थित केले, पण त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अनन्याने दिल्यामुळे त्याला काही पर्यायच उरला नाही. शेवटी ही गोष्ट मानच्या कानावर घालायची वेळ देखील अनन्यावरच आली. त्यानंतर पुढील महिन्यात चांगला दिवस पाहून कैलास व अनन्या आपल्या कळवा येथील नवीन घरी राहायला गेले. नवीन घराची घडी बसवण्यात सुरुवातीचे दिवस कसे गेले ते अनन्याला कळलेच नाही. त्यात कैलासचा हातभार नाममात्र होता. बरेच वेळा तो जो सकाळी बाहेर निघे ते सायंकाळी उशिरा घरी परते. या वेळेत अनन्याला सर्व घर अगदी खायला उठे. ती केव्हा तरी आठवड्यातून 1-2 वेळा प्रीतला भेटून येत असे. त्या दरम्यान तिला कळले की कैलास जास्त वेळ त्यांच्या मित्रांबरोबर गप्पा-टप्पा आणि सिनेमे पाहण्यात घालवत असतो. हळूहळू तिला कैलासच्या स्वभावाचा अंदाज यायला लागला. तो अतिशय एककल्ली आणि स्वतःपुरतं पाहणारा मनुष्य होता. पुढील 4-5 महिन्यात अनन्याला या सर्व गोष्टींची पुरेपूर जाण झाली. आणि याच दरम्यान घरात आनंदी आनंद झाला. प्रीतने एका सुंदर आणि गोंडस मुलाला जन्म दिला. मांना विशेष करून खूपच आनंद झाला. पुढील 3-4 महिने या सर्व गडबडीत कसे गेले ते कळलेच नाही. या दिवसात अनन्याच्या देखील खूप फेऱ्या मुंबईला झाल्या. सर्व काही सुरळीत झाल्यावर पुन्हा अनन्याला एकटं एकटं वाटू लागलं. कैलास जो सकाळी बाहेर पडे तो रात्री 10-11ला पुन्हा घरी येत असे. अशा प्रकारे कसे तरी वर्ष सरले आणि एके दिवशी अनन्याला त्या गोड क्षणाची चाहूल लागली. अनन्याला पोटात ढवळल्यासारखं होऊ लागलं आणि कोरड्या उकाऱ्या सुरू झाल्या. त्याच दिवशी रात्री तिने ही गोड बातमी नाथला सांगितली. नाथला देखील आनंद झाला. त्याने तिला दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे जाऊन ये म्हणून सांगितलं. त्या क्षणी अनन्याचं मन खटू झालं. तिची अपेक्षा होती की नाथ देखील तिच्याबरोबर दवाखान्यात येईल म्हणून. दुसऱ्या दिवशी नाथ उठून मुंबईला निघून गेला आणि नंतर अनन्या सर्व घर आवरून जवळच्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाऊन आली. आता तर तिच्या आनंदाला सीमा उरली नव्हती. तिने ही गोड बातमी दुसऱ्या दिवशी सासरी जाऊन सर्वात प्रथम प्रीतला सांगितली. ती देखील खूप आनंदी झाली. दोघी मैत्रिणी खूप खुश झाल्या. आता अनन्याला स्वतःबरोबर पोटात वाढणाऱ्या बाळाची देखील काळजी घ्यायची होती. रात्री नाथ आल्यानंतर जेवण खाणं झाल्यावर तिने नाथला सरळ सांगून टाकलं, मी माझ्या बाळाला घेऊन अशा जागी राहणार नाही. इथे ना चांगली शाळा, ना खेळायला मैदान, ना चांगली वस्ती. आपण परत मुंबईला जाऊया. तिचा थोडा कणकर स्वर ऐकून नाथ हो बघूया, उद्यापासून सुरुवात करतो घर बघायला असं म्हणाला. आणि खरोखरच नाथने पुढील 15 दिवसात प्रीतच्या इमारती शेजारी म्हणजेच जुन्या ठिकाणी एक छोटेसे घर नक्की केले. दिवस महिने भरभर जाऊ लागले. प्रीत माझी तिचे जास्तीत जास्त लाड पुरवू लागले. आधीमध्ये दिदी देखील येऊन जात होती. दिदीने अनन्याचे नाव तिच्याच इस्पितळात दाखल केले आणि एके दिवशी भल्या पहाटे अनन्याला खूप वेदना होऊ लागल्या. नाथने प्रीतला बोलावून आणले आणि दोघांनी मिळून तिला इस्पितळात भरती केले. सकाळी 8च्या सुमारास एका सुंदर गोंडस बाळाला अनन्याने जन्म दिला. प्रीतने ही बातमी बाहेर येऊन नाथना सांगितली. त्याला खूपच आनंद झाला. त्या दिवशी सर्व घर आनंदाने नाचले. इकडे अनन्या आपल्या इवल्याशा बाळाकडे टक लावून पाहत होती. झेलम तासाभरातच घरी आली. पाहते तर काय, मम्मी तशीच दारात उंबरठ्याला टेकून उभी आहे. अगं मम्मा, हे काय, तू अजून तशीच उभी आहेस? 1 तास उलटून गेला आणि मी परत आले सुद्धा. अनन्या क्षणात भानावर आली. एका तासात तिच्या डोळ्यासमोरून मागील 45 वर्षांचा काळ उलगडून गेला होता.
पुन्हा ती वर्तमान काळात आली आणि तिला उमगले की आता तिच्या झेलमचेही स्वतःचे असे आयुष्य सुरू होणार आणि ती पुन्हा राहणार एकटी। तर मित्रमैत्रिणींनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा। कथा आवडल्यास लाईक शेअर करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद।